अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व स्वामी भक्तांच्या स्वामी सर्व इच्छा पूर्ण करो. ज्यांच्या कुणाच्या आयुष्यामध्ये निराशा आलेली आहे, भीती वाटत आहे, अशा सर्व स्वामी भक्तांवर स्वामींची अपार अशी कृपादृष्टी असावी ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की स्वामी तारक मंत्र काय आहे, स्वामी तारक मंत्राची शक्ती काय आहे, तो तारक मंत्र कसा म्हणावा, कुठे म्हणावा, की त्याचा जप किती करावा आणि त्याचे फायदे काय आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. माझ्या खूप साऱ्या स्वामी भक्तांना प्रश्न पडतो की तारक मंत्र म्हणजे नेमका काय, तारक मंत्राचा अर्थ काय आहे. तर तारक मंत्राचा अर्थ त्याच्या नावातच दडलेला आहे. तारक म्हणजे संकटातून, अडचणीतून तारणारा. म्हणजेच काय तर आपली गुरुमाऊली, स्वामी माऊली जी आपणास जीवनातील प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून तारत असते. असा हा तारक मंत्र श्री स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे. जोही व्यक्ती आजाराने, कुठल्या चिंतेने ग्रस्त आहे ना, त्याला तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात. हा तारक मंत्र स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेली अनमोल अशी भेट आहे. या तारक मंत्रामुळेच ना खूप ताकद येते व्यक्तीमध्ये आणि एक वेगळेच स्वतःमध्ये सामर्थ्य जाणवतं. कुठली तरी एक अशी शक्ती जी अदृश्य आहे पण आपल्याला प्रेरणा देत आहेत असं वाटायला लागतं. संकटातून, अडचणीतून सतत ती शक्ती आपल्याला तारत असतेच, ती म्हणजे आपली स्वामी शक्ती. या तारक मंत्राचा जप केल्याने ना आपल्याला इतकं मानसिक बळ प्राप्त होतो. ज्याही कुठल्या व्यक्तीला नैराश्य आलेलं असतं ना, आयुष्यात सर्व काही संपलेलं आहे असं वाटतं, बस आता काहीही होऊ शकत नाही, जिथे सगळं काही संपलं, आपण हार मानलेली असते, अशा पॉइंटला असं ज्या व्यक्तीला वाटतं ना, त्या व्यक्तीने नक्कीच तारक मंत्र म्हटल्यास त्याचे सगळ्या अडचणी, त्याचं सगळं नैराश्य, त्याच्या सगळ्या ज्या द्विधावस्था आहेत त्या संपून जातील. स्वतःला मार्ग कुठेतरी मार्गस्थ झाल्यासारखं वाटेल. ज्या कुठल्या व्यक्तीचे एखादे काम अडलेले असेल ना, ते काम अडले म्हणून आपला जीव तिथेच गुंतून पडतो, दुसऱ्या कामात कुठे लक्ष लागत नाही. असं जेव्हा होतं ना, तेव्हा नक्कीच एकदा स्वतःच्या मनाला शांत करायचं आणि तारक मंत्र म्हणायचा, नक्कीच फायदा होतो. जी मनात आलेली नैराश्याची भावना असते ना, त्या नैराश्याच्या भावनेतून मनाला इतकं दुःख होतं की कधी कधी असं वाटतं की आपण कुणाला दाखवूही शकत नाही, कुठे रडूही शकत नाही, पण खरं तर मनात असं वाटत असतं की किती ओरडून ओरडून रडावं. त्या टाइमला नक्कीच असा श्री स्वामी समर्थांचा प्रभावी, शक्तिशाली तारक मंत्र एकदा म्हणून नक्की बघावा, ज्याने तुमच्या मनात आलेली नैराश्य, उदासीनता, एकटेपणा नक्कीच दूर होईल. हा मंत्र ना, आता तुम्ही म्हणाल की कधी म्हणावा, तर हा मंत्र म्हणायसाठी तुम्हाला कुठलाही असा वेळ सांगितलेला नाहीये स्वामींनी. खरं तर स्वामी भक्तीमध्ये, स्वामी सेवेमध्ये खूप कमी असे नियम आहे आणि शक्यतो नियम नाहीच आहे. जेही आहे ते सर्वसामान्यांना कळतील असेच नियम आहेत. तर हा मंत्र तुम्ही कधीही, कुठेही, केव्हाही म्हटला तरी चालतो. या मंत्राचा जाप केल्याने स्वामी आई आपली धावत येते. लगेच भक्तांवर कृपा असणारी ही स्वामी आई आपल्या भक्ताला जास्त वेळ संकटात बघूच शकत नाही आणि या संकटातून, अडचणीतून तुम्हाला तारून घेते. ह्या मंत्राचा जप केल्याने ना नैराश्यातून, दुःखातून तुम्ही लगेच बाहेर येऊ शकता आणि तुमचा आत्मविश्वास संचार होतो. तुमच्यामध्ये मनात कुठेतरी एक आशेचा किरण निर्माण होतो आणि या मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपणास सहज प्राप्त होते. असा हा तारक मंत्र म्हणजेच तारक म्हणजेच तारणारा, हा पूर्ण अर्थ यामध्येच दडलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हे म्हणा, तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नावाची जी, स्वामी बळाची जी प्रचंड शक्ती आहे ना, ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज श्रुतगामी आहेत, त्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. ते तुझ्या प्रारब्धाला आहेत, ते तुझ्या शेवटाला सुद्धा आहे. त्यांच्या आज्ञेशिवाय काळ देखील तुम्हाला हात लावू शकत नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे ना की आपल्या मनाला आपणास सांगावं लागेल, तू उगाच भीतोयस, हे भय तुझं पळून जाऊ दे. स्वामी असताना कशाला तुला हे भय असायला हवे, नको घाबरू तू, असे बाळतांचा. ह्या ओळीमध्येच ना सगळं काही सामावलेलं आहे. स्वामी आहे म्हणून आपण आहोत. आपल्या महाराजांना हाक आपण त्यासाठीच तर मारत असतो की आपले स्वामी आहेत. स्वामी आपल्या बाळाला एकटे कसे पडू देतील बरं? आपल्या बाळाला थोडीही काही
इजा झाली तर आईचा जीव कळवळून उठतो. स्वामी आई तर ह्या सर्व विश्वाची माऊली आहे. आई ही आई असली ना तरी देखील तिच्याजवळ प्रेम व्यक्त करावे. आईशिवाय आईला ती आपल्या मुलांसाठी जे काही करते त्याची जाणीव मुलाला देखील आहे हे कळणार कसे? तसेच महाराजांवर असलेले आपले प्रेम, श्रद्धा, आपुलकी स्वामीचे नामस्मरण करून आपला स्वामी जवळ व्यक्त करायचं आहे. महाराजांना या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीची तुमच्याकडून अपेक्षा नाहीये. महाराजांनी आतापर्यंत आपल्याला जे सांभाळले आहे, जे संकटातून तारलेले आहे, ते आपणात अजिबात विसरायचे नाहीये. आणि नेहमीच तारक मंत्राचे जर फायदे बघायचे झालेत ना तर ते स्वतःलाच कळू शकतात. कारण प्रत्येकाला होणारे फायदे हे वेगळे आहे. पण जे कॉमन फायदे आहेत ना, ज्याला म्हणतो आपण की सर्वसामान्यावर लागू पडणारे फायदे, ते मी तुम्हाला सांगू शकते फक्त. कारण मी माझे अनुभव सांगू शकते, मला जे फायदे झालेले ते सांगू शकते. तुम्हाला जे स्वतःला फायदे झाले ते तुम्हालाच कळणार की तुम्हाला काय काय फायदे झालेले. तर त्यापैकी जे फायदे आहेत ते म्हणजेच आपल्या मनातील ना एक प्रकारची जी भीती असते, कुठलंही कार्य हाती घ्यायच्या आधी आपल्याला सर्वप्रथम तर भीती वाटत असते. हे कार्य तडीला जाणार का? हे कार्य पूर्ण होणार का? यामध्ये किती अडचणी येईल? मी करू शकेल का? या सगळे जे प्रश्न असतात ना ते या तारक मंत्राने दूर होऊन जातात. तुम्ही कुठलंही कार्य करत आहात ना त्याआधी एकदा नक्कीच तारक मंत्र म्हणा. बघा, कुठेतरी 50% तुम्ही रिलॅक्स होऊन जाल. तुम्हाला ते कार्य हाती घ्यावं का हे तुम्हाला ते तारक मंत्र सांगेल आणि तुमची भीती अशीच पळून जाणार. त्यामुळे हा पण एक तारक मंत्राचा फायदा आहे. त्यानंतर जीवनात कशाचीही कमतरता भासत नसते. आपली प्रगती भरभराटीला लागते. मृत्यूचे जे भय असते ना सतत, आपल्याला काही होणार का, आपल्याला काही हे झालं तर ते झालं तर, कारण संसारिक माणसाला ना इतकं टेन्शन असतं ना, माझ्या मागे माझी बायको आहे, माझे लेकरं आहे, माझे आईवडील आहे, खूप काही गोष्टी असतात जी की भीती म्हणतो आपण मृत्यूची. ती भीती आपल्याला वाटेनासी होऊन जाते. संकटाचा सामना करायला ना एक मानसिक बळ प्राप्त होतं. तारक मंत्राचा जोही नियमित पाठ करतो ना, जप करतो ना, तो ना महाराजांचा खूप प्रिय बनून जातो आणि महाराजांची सदैव त्या व्यक्तीवर कृपादृष्टी राहते आणि सदैव त्यांचा हात आपल्या पाठीशी असतो, आपल्या डोक्यावर असतो. असे अनन्य साधारण असे फायदे आहेत जे की स्वामींचा तारक मंत्राचा पाठ केल्याने तुम्हाला मिळू शकतात. तो नक्कीच दिवसातून एकदा तरी यथाशक्ती तुम्हाला जेवढा वेळ मिळेल, जेवढं करू शकता तेव्हा नक्की तारक मंत्राचा पाठ करा. श्री स्वामी समर्थ.